बरवया बरवंत बरवया बरवंत बरवया बरवंत बरवया बरवंत बरवया बरवंत बरवया बरवंत विटे चरण समनीत विटे चरण समनीत ते म्यारो धरिले ते म्यारो धरिले विटे सम चरण नीट विटे चरण समनीट ते म्यारो धरिले ते म्यारो धरिले बरवया बरवंत बरवया बरवंत बरवया बरवंत बरवया बरवंत बरवया बरवंत चरण समनीत विटे चरण समनीत ते म्यारो धरिले ते म्यारो धरिले विटे चरण समनीत विटे चरण समनीत ते म्यारो धरिले ते म्यारो धरिले आप शमन पावले ताप शमन तापशमन
पावले ताप शमन तापशमन पावले तापशमन पावले ते म्या हृदय धरिले ते म्या हृदय धरिले तापशमन पावले तापशमन पावले तापशमन पावले ते म्या हृदय धरिले ते म्या हृदय धरिले विठ्ठला विठ्ठला बरवया बरवंट विटे चरण समनीत ते म्या हृदय धरिले ताप शमन पावले सकळ तीर्थाधिष्ठान करी लक्ष्मी संवाहन ते म्या हृदय धरिले ताप शमन पावले तुका म्हणे अंती ठाव मागितला संते ते म्या हृदय धरिले ताप शमन पावले पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा रो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया ज्ञानच्या कृपा झाले कथेचा विस्तार झाले कथेचा विस्तार झाले कथेचा
केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या बरवया बरवंट विटे चरण समनीट तेम्या हृदयी धरिले ताप शमन पाऊले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून निरंकुशा शांती दुःखरहित जीवन या जीवनाचं रहस्य प्रतिपादन करतात. तुकोबऱ्यांचं जीवन हे दुःखरहित तापरहित अशांती बेचैनी ताण तणाव हे शब्द ज्या जीवनाकरता अलीकडे वापरले जातात याने रहित अशा प्रकारचं ते जीवन. म्हणून त्यांचं वर्णन करत असताना त्यांच्या भक्तांनी असं वर्णन केलेलं आहे की तुकोबरायांनी शांती बरोबर विवाह केलेला होता. हंता ममता दवडोनी निज शांती वरिली दवडोनी निज शांती वरिली दवडोनी निज शांती वरिली दवडोनी निज शांती वरिली जय सद्गुरु सद्गुरु स्वामी तुकयारा जय सद्गुरु स्वामी तुकयारा तारा जय जय स्वामी सद्गुरु तुकयारा तारा. प्रपंच रचना सर्व हे प्रपंच रचना सर्व ही भोगुनी राहिली ममता दवडोनी शांती शांती वरिली सद्गुरु स्वामी तुकयारा स्वामी तुकयारा जय जय स्वामी सद्गुरु तुकयारा जय जय स्वामी सद्गुरु तुकयारा. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. अहंता आणि ममता जे आपल्या घरात आहेत आपल्या गळ्यात कोणी माळ घातलेली आहे एक अहंतेनं आणि दुसरी ममतेनं. अहंता आणि ममता ह्या कोणी स्त्री आहे अशा प्रकारची कल्पना केलेली आहे आणि बहुतेकाच्या घरात त्याच असतात. काहींच्या घरात तर त्यांचा फार बडीजाव असतो. मी 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 म्हणलो आणि त्यांनी केलं नाही ही अहंता. फार मातीत घातलंय महाराज या अहंतेनं सगळ्याला मातीत घातलेलं आहे अहंतेनं. जेवढी ही ताण तणाव दुःख भोगावे लागतात त्या या दोघीमुळंच अहंतेमुळं आणि ममतेमुळं. महाराज आपण ज्या वेळेला झोपेमध्ये असतो गाढ निद्रेमध्ये असतो त्यावेळेला किती आनंद असतो बरं किती आनंद असतो. काय नसतं त्यावेळेला आपल्याजवळ फक्त ही अहंता नसते आणि ममता नसते. अहंता आणि ममता स्वप्नात सुद्धा अहंता ममता राहते तर स्वप्नात दुःखाला सुरुवात होते.
तेव्हा दुःखाला कारणीभूत असणाऱ्या या अहंता आणि ममता तुकोबरेंनी त्यांना घरातून बाहेर खदाडलं. अहंता ममता दवडोनी आणि मग कोणाचा स्वीकार केला? निज शांती. याचा सरळ सरळ अर्थ आहे, अहंता ममता घरात आहे तोपर्यंत निज शांती नाही. तोपर्यंत घराला नाव द्यायचं शांती सदन. शांती सदन बाजूची घरं अर्ध्याला किमतीत लोक विकून देतात. मुलीची नावं ठेवायची शांती, गाडीचं नाव ठेवायचं शांती, फक्त स्वप्नातच आहे. अहंता आणि ममता जोपर्यंत चित्तामध्ये आहे तोपर्यंत शांतीचं दर्शन होऊच शकत नाही. शांतीचा आभास असतो, आभास. शांतीशी एकरूप होण्याकरता यांना खदेडावं लागतं. तुकोबरेंनी काय केलं तर अहंता ममता यांना बाहेर घातलं आणि त्यावेळेला मग शांतीने तुकोबरेंच्या गळ्यात माळ घातली. शांती बरोबर लग्न केलं. लग्न शब्दाचा अर्थ ऐक्य. शांत स्वरूप त्यांचं चित्त झालेलं आहे. आता त्यांची शांती जगातली कुठलीही घटना विचलित करू शकत नाही, ढवळू शकत नाही, बिघडवू शकत नाही. आपल्या शांतीला बिघडायला वेळच लागत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल एका काडीत जरी बिडी नाही पिटली तरी शांती बिघडते. आपल्याला असं वाटतं की सगळं जग आपल्या मनासारखं चालावं. आपण हा नाही विचार करत की जसं आपल्याला तसं वाटतं तसं जगातल्या सगळ्याला तसं वाटतं की आपल्यासारखं जग सगळं चालावं. कसं शक्य असतं ते? तेव्हा तुकोबरेंच्या अंतःकरणामध्ये शांतीचा आणि तुकोबरेंचा विवाह झालेला आहे. शांत अशा प्रकारचं जीवन बनलेलं आहे तुकोबरेंचं. कसलीच हळहळ नाही, कसलाच ताण तणाव नाही, कसलीच अशा प्रकारची कुठलीच अशांतता नाही, अस्थिरता नाही. चित्त शांत शांत अशा प्रकारचं बनले. पण हे कशाने बनलं? या दुःखाच्या नाशाकरता म्हणा, शांतीच्या प्राप्तीकरता म्हणा, ताप निवृत्ती करता म्हणा, तुकोबरेंनी नेमकं साधन काय केलं ते तुकोबरेंनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबरेंनी याचं सरळ सरळ कारण भगवंताचे चरण सांगितलेले आहे. माझं आनंदमय जीवन झालं, दुःख रहित जीवन झालं, तर त्याचं सगळं श्रेय आहे भगवंताच्या चरणाला. याच्यामुळं हे झालेलं आहे. कसे आहेत ते भगवंताचे चरण हे सांगत असताना अभंगाच्या प्रथम चरणात सांग बरवंट बरवया 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 बरवंट विटे चरण सामनीत विटे चरण सामनीत तेम्या हृदयी धरिले तेम्या हृदयी धरिले बरवया बरवंट विठे चरण
मन समनीट तुकोबरणी. आपल्या शांतीचं कारण सांगत असताना भगवंताच्या चरणाकडे बोट दाखवलेलं आहे आणि या अभंगातले 3 चरण भगवत चरणाचं वर्णन करणारे, पायाचं वर्णन करणारे. पण या ठिकाणी तुकोबरांनी श्लेष अलंकार साधलेला दिसतो. तुम्ही म्हणाल हे काय भानगड आहे? हे भानगड नाही, कारण कथा हा ग्रंथ आहे, वाङ्मय आहे, साहित्य आहे आणि साहित्यामध्ये अलंकार असतात. साहित्याचा आत्मा अलंकार मानलेला आहे. अलंकार शब्दाचा अर्थ अलम करोती इति अलंकार आहे, ज्याच्यामुळं शरीराला वा त्या वाङ्मयाला सौंदर्य प्राप्त होतं, त्याला काय म्हणतात? अलंकार. तर वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये अलंकार असतात. मूळ त्याचे 2 प्रकार आहेत, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. तर अर्थ अलंकाराचे जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये श्लेष हा एक अलंकार आहे. श्लेष अलंकारामध्ये वाक्य एकच असतं आणि त्याचे अर्थ काय चालतात? 2-2 होत असतात. विठ्ठल विठ्ठल हो. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. शंकराचार्य मंडन मिश्राच्या घरी गेले होते. मंडन मिश्र हा कट्टर कर्मठ होता आणि शंकराचार्याने कर्माचा त्याग करून संन्यास घेतलेला. एक कर्माचं अनुष्ठान करणारा आणि दुसरा कर्माचा त्याग करणारा. मंडन मिश्र हा कर्माने मोक्ष मानणारा, आचार्य हे त्यागाने मोक्ष मानणारे, ज्ञानाने मोक्ष मानणारे. आणि मग तो सकाळी ज्या वेळेला कर्मकांड करायचा, यज्ञ वगैरे करायचा, त्यावेळेला कर्माचा ज्याने त्याग केलेला आहे त्याचं तोंड पाहून अपशकून होऊ नये म्हणून बंद खोलीमध्ये तो यज्ञ करायचा. आता आचार्यांना त्याचा उद्धारच करायचा असल्यामुळं आचार्य योगाच्या सामर्थ्याने वर झरोक्यातून खाली उतरले आणि मग सिद्धीचा वापर करून आणि त्याच्या समोर उभे राहिले. एकदम समोर कोणीतरी उभा दचकून त्याने पाहिलं तर संन्यासी, पायात खडावा, भगवं वस्त्र धारण केलेले, शेंडी सुद्धा नाही, शेंडी हे काढलेले असा संन्यासी त्याच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली. त्याला वाटलं एवढा बंदोबस्त करून मी इथं कर्म करायला लागलो हे कुठून आलं मध्ये. त्याने विचारलं, कुतो मुंडी, कुतः मुंडी, ते मुंडन केलेल्या. मुंडी हे संबोधन केलं. कुठून आलास? श्लेष कसा अलंकार होतो? कुतो मुंडी, मुंडी हे जर संबोधन केलं तर हे मुंडन केलेल्या, तू कुठून आलास असा अर्थ होतो. पण जर त्याचं कर्म केलं, द्वितीया केली, तर कुठून मुंडन केलं असा अर्थ होतो. आचार्याला मुद्दामच त्याला डवचायचंच होतं. त्याच्यामुळं आचार्याने सांगितलं आगलात. कुठून मुंडन केलंस? म्हटले गळ्यापासून वर. म्हणजे त्याचा अर्थ काय घेतला? कुठून आलास हा अर्थ नाही घेतला, कुठून मुंडन केलंस हा अर्थ घेतला. आगलात, गळ्यापासून वर केलं. ते म्हणे किम पितासुरा, मी एक विचारतो तू उत्तर दुसरं देतो. दारू पेलास? पिता सुरा, पी, पाप पिबती हा धातू आहे आणि त्याचं पित अशा प्रकारचं रूप होत आहे. कबूद हवी ज्याला म्हणतात व्याकरणामध्ये, कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण पित. आणि पित एक नाम आहे, पित नामाचा पिवळा असा अर्थ आहे. आणि कबूद हवी केलं तर पिलासा असा अर्थ होतोय. शब्द एकच, त्याचे अर्थ 2 होतात. तो म्हणला काय दारू पिऊन आलास? त्यांनी अर्थ करत असताना दुसरा अर्थ घेतला. सुरा पिता म्हणजे दारू पिवळे असते का? आचार्याने सांगितलं नाही व श्वेता, ती पिवळी नसते, ती काय असते? पांढरी अशा प्रकारची असते. असं तेव्हा याला काय म्हणतात? श्लेष. श्लेष, एका वाक्याचे 2 अर्थ निघणं, याला श्लेष. विठ्ठल तसं चरणाचं वर्णन करत असतानाच चरण शब्दाचा सरळ अर्थ आहे पाय. चरण शब्दाचा एक अर्थ काय आहे? पाय.
आणि चरण शब्दाचा दुसरा अर्थ आहे स्वरूप. मोठ्या माणसाला स्वरूपार्थी बोलायचं त्याही वेळेला काय वापरला जातो शब्द? पाय. श्रीचे चरण, नाही का? आपले पाय आमच्या घराला लागावे. म्हणजे तुम्ही नाही आलं तरी चालतं, फक्त पाय लागले तरी पुष्कळ. मग त्याने पाय काढून दिले, जा लावून या घराला. विठ्ठल विठ्ठल असा नाही त्याचा अर्थ घेतला जात. स्वरूप. तर तुकाराम महाराजांनी तो श्लेष असा केलेला आहे, काही चरणामध्ये चरण शब्दाचा अर्थ पाय केला आणि काही शब्दामध्ये चरण शब्दाचा अर्थ स्वरूप केलेला आहे. स्वरूप. तेव्हा पहिल्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात की आमच्या शांतीचं हे अशा प्रकारचं औषध आहे. आम्ही हे अंतःकरणात धरलं म्हणून ह्या स्थितीला प्राप्त झालो. काय आहे हे? तर बरवया बरवंट विटे चरण समनीट. विटे समनीट चरण. विटेवर सम आणि नीट असे जे पाय आहेत. भगवान या अवतारामध्ये श्री विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या अवतारामध्ये विटेवर उभा आहे आणि विटेवर उभा असताना भगवंताचे पाय कसे आहेत? समचरण, दृष्टी सम आहेत. विठ्ठल विठ्ठल पाय कर कटे उभा कटे भाकटी भिवरेचा भाकटी भिवरेचा आतम पाय कटी भाकटी समपाय करकटी. समपायाने आणि हात कमरेवर ठेवलेले अशा स्वरूपामध्ये हा भिवरेच्या तटी उभा. भीमेचंच दुसरं नाव काय आहे? भिवरा. भिवरा. आणि या भीमा नदीच्या तीरावर तो उभा आहे. भीमा तिरी हे एक बसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्याशी, बाईला 16,000. अशा प्रकारे विटेवर समपायाने आणि नीट असा जो उभा आहे असे जे चरण आहेत. आता विटेवर चरण आहेत आणि समचरण आहेत. काय सम शब्दाचा अर्थ सारखे चरण असा सरळ अर्थ होतो, पण संतांनी त्याचा इतका सहजासहजी अर्थ घेतला नाही. समपाय. पाय या शब्दाचा स्वरूप असा अर्थ घेतला तर ज्याचं स्वरूप सम आहे तो विटेवर उभा आहे. ज्याचं स्वरूप काय आहे? सम आहे. जगामध्ये दोनच मूळ तत्व आहेत. एवढं अपार अशा प्रकारचं जग, अनंत वस्तूंनी भरलेलं असं हे जग आहे. या जगाच्या मुळात जर आपण गेलो तर दोनच तत्व आहेत. पूर्वी गणितामध्ये लसावी आणि मसावी शिकवली जायची. तर ते लसावी शब्दाचा अर्थ त्या अंकाचा लघुत्तम अशा प्रकारचा आकडा. तसं या जगाची लसावी जर काढली तर ते दोघातच अशा प्रकारची अवतरित होते. दोनच तत्व आहे. अस्मिन मते पदार्थो हि द्विविधा. एक विषम तत्व आहे आणि दुसरं सम तत्व आहे. एक तत्व स्वरूपाने विषम आहे, त्याच्यामध्ये सारखं काहीच नाहीये. जसं अंकामध्ये दोन प्रकार असतातच की नाही, सम आणि विषम. त्या शहरामध्ये असतं विषम तारखेस पार्किंग. त्या रस्त्याला गाडी उभी करता येते, पण कधी विषम तारखेला. सम तारखेला उभी केली की झाला दंड. आणि ती नवीन झाल्याच्या माणसाला काही माहिती नाही राहत का त्याच्याकरताच ते केलेलं असतं, मला नाही माहिती. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल ज्ञानदेव माऊली
तत्व आहे आणि दुसरं विषम तत्व आहे. जगात दोनच पदार्थ आहे. एक जड तत्व आहे, दुसरं चेतन तत्व आहे. जगात दोनच पदार्थ आहेत. एकाला क्षेत्रज्ञ म्हणतात, एकाला क्षेत्र म्हणतात. जगात दोनच तत्व आहे. एकाला ब्रह्म म्हणतात, दुसऱ्याला माया म्हणतात. जगात दोनच तत्व आहे. एक दृक् स्वरूप आहे, दुसरं दृश्य स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. द्वाविमो पुरुषो लोके. दोन अशा प्रकारची तत्व आहेत. माया तत्व आहे, ब्रह्म तत्व आहे. ब्रह्म चेतन आहे, माया जड आहे. ब्रह्माला क्षेत्रज्ञ म्हणतात, मायेला क्षेत्र अशा प्रकारचं म्हणतात. माया दृश्य आहे, ब्रह्म दृक् अशा प्रकारचं आहे. तेव्हा ही दोन तत्व आहे. त्यामध्ये ब्रह्म परमात्मा हा सम आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम. ब्रह्म सर्वगत सदा जेथे अनुनाही विषम. ऐसे जाणा तिथे अति दुर्गम. अति दुर्लभ. त्यांची भेटी झाली अभाग्य पर. त्यांची भेटी झाली अभाग्य त्यांची भेट त्यांची भेटी झाली आभायापण. ब्रह्म सर्वगत सदा सम. जेथे अणु नाही विषम. ऐसे जाणा तिथे अति दुर्गम. त्यांची भेटी झाली अभाग्य पराम. ब्रह्म सर्वगत सदा सम. ब्रह्म सम आहे. ब्रह्मालाच देव, परमात्मा, विठ्ठल, पांडुरंग अशी भिन्न भिन्न नाव आहे. तर ते स्वरूपाने सम आहे. सम स्वरूपाने या शब्दाचा अर्थ कुठेही गेलं तरी ते तसंच आहे. जसं आकाश समच आहे. आपण कुठेही गेलो तरी आकाशामध्ये कमी अधिक अशा प्रकारचं नाही. वारा सम नाही. काही ठिकाणी वेगात असतो, काही ठिकाणी मंद असतो, काही ठिकाणी शांत असतो, काही ठिकाणी खूपच वेगात असतो. विषम आहे. पण आकाश कुठेही गेलं तरी कसं आहे? समय सारखं आहे. परमात्मा ही समय. निर्दोषम ही समम ब्रह्म. तस्मात ब्रह्मणिते सिद्धाः निर्दोषम ही समम ब्रह्म. समस्वरूप आहे. तर ज्याचं समस्वरूप आहे तो परमात्मा विटेवर उभा आहे हे संतांनी खून सांगितलेले आहे. विटेवर हे समचरण संती खूण सांगितली. तेव्हा ते चरण वा ते स्वरूप चांगलं आहे नव्हे, चांगल्यातलं चांगलं आहे. कोणतं? जे सम आहे. ते सम आहे. दुसरं जे तत्व आहे ना, माया तत्व आहे. महाराज माया तत्व स्वरूपानेच विषम आहे. स्वरूपाने विषम आहे. त्याच्यात काहीच सम नाही. शरीर हा मायेचा घटक आहे. महाराज शरीरात लगेच सम नाही. किती माणसं आहेत, पण तुम्हाला अशी दोन माणसं सापडणारच नाही का त्यांचं सगळंच सारखं आहे. नवीन पाहिल्यावर माणसाला वाटतं हो दोघं सारखेच दिसतात. तो तुझ्या दृष्टीचा भ्रम आहे. दोघं सगळे सारखे नाही याच्यात आश्चर्य नाही. दोघाच्या बोटावरच्या रेषा सारख्या नाही. महाराज काही विषमता आहे. या मायेच्या विषमतेचा विशेष आहे की आपल्या अंगठ्यावर ज्या रेषा असतात त्या रेषा सुद्धा काय नाही. प्रत्येकाच्या अंगाचा वास भिन्न भिन्न आहे. ज्यावेळेला एखाद्या माणसाने कुठे चोरी होते, हत्या घडते,
तिथं त्या कुत्र्याला वास दिला जातो, तो बरोबर त्याच व्यक्तीकडे जातो. म्हणजे त्याच्यासारखा 1000 माणसाचा सुद्धा काय नाही, वास नाही. एवढी विषमता आहे. आता चालतातच सगळे का नाही. चालण्यामध्ये काय असतं, एक पाय खाली ठेवायचा, दुसरा पाय पुढे टाकायचा, तो पाय खाली टाकला की हा पाय दुसरा पुढे टाकायचा. अशी 50 माणसं चालत असली तर उगं मागून जर निरीक्षण करा तुम्ही, पहा सगळ्याची गती सारखी जरी असली तरी सगळ्याची चालण्याची ढब वेगवेगळी राहते. मग चालताना अंग सुद्धा वेगवेगळे हालतात. काही तुर 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 चालत आहे, काही सणांग 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 सणांग. बोल ना, एकाच स्वरात जरी 2 गायक बोलत असले, एकच राग बोलत असले तरी त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा काय आहे, विषमपणा आहे. विषमता हा मायेचा आत्मा आहे. सम परमात्मा आहे आणि विषम काय आहे, माया आहे. तेव्हा परमात्मा विटेवर सम स्वरूपामध्ये उभा आहे. असे सम जे चरण आहेत ते चांगल्यात खूपच चांगले आहेत. आता विटेवर तो का उभा राहिला वगैरे सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. पुंडलिकरायाने आई वडिलांच्या सेवेच्या स्वरूपामध्ये पांडुरंगाची उपासना केली. आई वडिलांची सेवा ही पांडुरंगाची उपासनाच आहे. काया वाचा मनाने आई वडिलांची सेवा करणाऱ्याला वेगळ्या देवाची सेवा करण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. आई वडिलांना जर देव मानून सेवा केली तर ती देवाचीच सेवा होते, काहीही उणीव त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. स्वामी काजू गुरु भक्ती पितृवचन सेवापती याची विष्णूची महापूजा अनुभव नाही. विठ्ठल पुंडलिक वरदा हरी आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके, जननी जनके पूजोनिया पुंडलिके आराधिला. त्या माध्यमातून पुंडलिकरायाने पांडुरंगाची सेवा केली. पांडुरंग प्रसन्न झाले, त्यालाही दर्शन द्यावं. आणि बाईसाहेब रुसून गेलेल्या होत्या, त्यांची समजूत काढावी म्हणून भगवान त्या दिंडीर वनामध्ये आलेले आहेत. पुंडलिकरायांच्याकडे गेलेले आहेत. पुंडलिका, अरे मी आलोय तुला वर देण्याकरता. त्यावेळेला नेमकी आईवडिलांची सेवा चालू होती. त्यांना झोपवलेलं होतं आणि पुंडलिकराय झोका देत होते. इतक्यात भगवान आल्याने बोलायला पुंडलिकरायाने सांगितलं, माझ्या पित्याचा होईल निद्राभंग, न घडो प्रसंग बोलण्याचा, तुम्ही जरा थांबा, मग तुमच्याशी बोलतो. खरंच भगवान तसेच दारात उभे राहिलेले, देव आलेले आहेत, आपली सेवा चालू आहे. सेवेला बोलून देव आलेले आहे, सेवा नाही सोडली. देवा करता सेवा नाही सोडली. ती आपली जात आहे की लग्न करता हा नेता आला की लग्न सोडून नेत्याच्या मागे पळायची. विठ्ठल विठ्ठल. महाराज कसा दिशाहीन समाज होत चाललाय पा. कधी कधी ते वधूवर उन्हात उभे असतात, वैशाखातलं ऊन असतं, तर दुपारची वेळ राहते आणि ते तसेच उन्हात उभा असतात. इकडे यांची भाषणं चालतात. अंगी काय, अंग काय, मुख्य काय, गौण काय आहे याच्याकडेही लक्ष नाहीये. पुंडलिकरायाने वीट फेकलेली आहे, देवा याच्यावर उभं राहा, मी आलोच. भगवान त्या विटेवर उभे राहिलेले आहेत. आता हा केव्हा येणार वा, केव्हा याची संपणार सेवा म्हणून वाट पाहायला लागला की मनुष्याचे हात आपोआपच काय होतात, कमरेवर जातात आणि ते वीट अरुंद असले म्हणून असे दोन्ही पाय उभे होते ना, असं उभे राहून पुंडलिकरायाकडे पाहत होते. तेवढ्यात पुंडलिकरायांची सेवा संपली आणि पुंडलिकराय बाहेर आले आणि भगवंताला पाहिलं. महाराज असं समचरणाने आणि कमरेवर हात ठेवलेलं भगवंताचं ते रूप पाहिलं.
पुंडलिक रायांना ते एवढं आवडलं भगवान हात काढायला लागले. पुंडलिक तुम्ही असंच उभं राहा, असंच उभं राहा जोपर्यंत मला तुम्हाला असंच पाहावं वाटतं तोपर्यंत. जेव्हा माझी पाहण्याची तृप्ती होईल त्यावेळेला मी स्वतः सांगेन तुम्हाला की आता हात सोडून बसा. महाराज अजून नाही तृप्ती झाली. योगी झाली 28 अजून न मनसी 22. भगवंताचं ते रूप खूपच आवडलं पुंडलिक रायाला आणि मग पुंडलिक रायाने मागूनच घेतला. देवा तुम्ही आता असेच उभे राहा, असेच उभे राहा, नाही का. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिका करुणा करे. असं करून काय करू. जे भक्त होऊन तुमच्या दर्शनाला येतील त्यांना तुम्ही काय करा, मुक्त अशा प्रकारचं करा. तेव्हा पुंडलिक राया करता भगवान विटेवर समपायाने उभे राहिलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात असे समपाय आणि विटेवर उभा असलेलं जे भगवंताचं चरण आहे. तर काय करलं मी ते तापशमन पाऊले, तापशमन पाऊले ते नारदय घरे, ते नारदय घरे. पाऊले ते ताप शमन अशा प्रकारचं चरणाचं हे विशेषण आहे. भगवंताचे चरण कसे आहेत तर तापाची शांती करणारे आहेत, ताप नष्ट करणारे आहेत, तापाची निवृत्ती करणारे आहेत. महाराज आपण अंतःकरणात धरीत नाही असं नाही, पण ते धरतो की तापवाडी ज्याने ताप वाढतो ते आपण अंतःकरणामध्ये धरतो. ताप नष्ट करण्याकरता धरतो आणि ताप वाढणार धरतो. विठ्ठल विठ्ठल भगवंताचे चरण ताप नष्ट करणारे कसे आहेत आणि अंतःकरणामध्ये ते कसे धरले जातात. अंतःकरणामध्ये भगवंताचे पाय धरण्याकरता धरणाऱ्यांनी काय काय तयारी करावी लागते याचं चिंतन आपण उद्या करू. आज भगवंताच्या चरणाचं चिंतन करू. तुकोबाराय म्हणतात मी ते अंतःकरणात धरलेले आहेत. कसे ते पुन्हा तिसऱ्या चरणात त्या चरणाचं वर्णन करतात. अधिष्ठान सकळ तीर्थाधिष्ठान सकळ तीर्थाधिष्ठान सकळ तीर्थाधिष्ठान हरी लक्ष्मी संवाहन, हरी लक्ष्मी संवाहन तेन हृदयी धरिले, तेन हृदयी धरिले. लक्ष्मी संवाहन, लक्ष्मी संवाहन तेन हृदयी धरिले, तेन हृदयी धरिले. सकळ तीर्थाधिष्ठान
हे चरण जे मी अंतःकरणामध्ये धरलेले आहेत, जे विटेवर उभे आहेत, सम आणि नीट उभे आहेत, ते चरण कसे आहेत, काय आहे? वस्तू मिळण्यापेक्षा वस्तूचं महत्व कळणं जास्त गरजेचं असतं महाराज. वस्तू मिळाली आणि महत्व जर कळालेलं नसेल तर त्या वस्तूचा मिळूनही काही फायदा होत नाही. वेदांताच्या भाषेत सांगायचं तर ज्ञानगत प्रत्यक्ष जास्त महत्वाचं आहे, वस्तुगत प्रत्यक्ष नाही महत्वाचं. वस्तू आपल्या जवळ आहे, पण त्या वस्तूचं मूल्य काय आहे हेच जर माहित नसेल तर काही उपयोग होत नाही. एकाच्या घरी हिरा होता, हिरा ज्याची कॅरेटवर किंमत असते असा हिरा वापरत असल्यामुळं थोडासा मळालेला होता. काय माहिती नाही त्यांना हा काय आहे, हिरा आहे. काय उपयोग करायचे? उटकणं, ताटाला उटकणं लावायचे त्याचं. का? त्याचं काय समजलं नाही, महत्व कळ. म्हणून वस्तू मिळण्यापेक्षा वस्तू कळावी महाराज. वस्तूचं महत्व कळणं मिळण्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याला जी वस्तू मिळाली आहे त्याचं त्याला महत्व कळणं गरजेचं आहे महाराज. आपलं तरी काय झालेलं आहे, आपल्याला फार मोठा हिरा सापडलेला आहे. हिरा आहे आपल्याजवळ, हिरा आमच्याजवळ, तुमच्याजवळ असेल, तुमच्याजवळ पण आहे. इथं आलेल्या प्रत्येकाजवळ आहे. आणि जे इथं आलेले नाही, गोधडीत नाही तर टीव्ही पाहतात, त्यांच्याजवळ सुद्धा आहे. विठाल विठाल हो, नाही तुमचा काहीतरी गैरसमज आहे. नाही आमच्याजवळ हिरा, तुमच्याजवळही हिरा आहे. हिरा शब्दाचा अर्थ अत्यंत मौल्यवान अशा प्रकारची वस्तू. आणि अशी वस्तू आपल्याजवळ आहे. कोणती? शरीर. शरीर शरीर लाखो हिरे ओवाळून टाकावे एवढं महत्वाचं शरीर आहे महाराज. लाखो हिरे ओवाळून टाकावे त्याच्यावरून. काय किंमत आहे आपल्याला? सत्य खेळत बसतो, रिकाम्या गप्पा झोडीत बसतो, याच्या त्याच्या नाली गंधे उपसीत बसतो. का? किंमत नाही कळालेली. मिळून काय फायदा आहे? मिळून काय फायदा आहे? किंमत कळाली पाहिजे, अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणून तुकोबाराय भगवत चरणाचं महात्म्य प्रतिपादन करतात. कसे ते चरण? तुकोबाराय म्हणतात सकळ तीर्था अधिष्ठान. सगळ्या तीर्थाचं ते अधिष्ठान आहे. म्हणजे त्या चरणापासून तीर्थांना तीर्थत्व प्राप्त झालेलं आहे. तीर्थ तीर्थ म्हणजे काय हो? तीर्थ कशाला म्हणतात? घ्या तीर्थ, घ्या तीर्थ, तीर्थात स्नान केलं पाहिजे. तीर्थ म्हणजे काय? पाणी. पाण्याला तीर्थ म्हणतात. क्षेत्र वेगळं आणि तीर्थ वेगळं बरं का. जमिनीला क्षेत्र म्हणतात, स्थळाला क्षेत्र म्हणतात आणि पाण्याला तीर्थ म्हणतात. काही ठिकाणी नुसतंच क्षेत्र असतं, तीर्थ नसतं. काही ठिकाणी नुसतं तीर्थ असतं, क्षेत्र नसतं. काही ठिकाणी तीर्थही असतं आणि क्षेत्रही असतं. काही ठिकाणी क्षेत्रही नसतं आणि तीर्थही नसतं. देवगिरी क्षेत्र आहे, तिथं काय नाही, तीर्थ नाही. गंगा तीर्थ आहे, तिथं क्षेत्र नाही. पैठण तीर्थही आहे, क्षेत्रही आहे. औरंगाबाद तीर्थही नाही, क्षेत्रही नाही. तर तीर्थ शब्दाचा अर्थ पाणी, पण कुठल्या तरी पाण्याला तीर्थ नाही म्हटलं जात. जे पवित्र पाणी असतं त्याला काय म्हणतात?
तीर्थ म्हणतात. पवित्र म्हणजे निर्जंतुक नव्हे. निर्जंतुक पाणी पवित्र नसतं, ते निर्जंतुक असतं. तर पाण्यामध्ये एक विशेष धर्म निर्माण झाल्यानंतर त्याला पवित्र म्हणतात. काय धर्म आहे? दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य. ज्या वेळेला पाण्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं, त्या पाण्याला काय म्हटलं जातं? तीर्थ. तीर्थ. गंगेचं पाणी हे स्नान करणाराचं पाप घालवतं. फेडीत पाप ताप गंगा गंगेती ब्रूयात योजनानाम शतैरपी. नाही का वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तेव्हा ज्या पाण्यामध्ये दोष घालवण्याचं सामर्थ्य येतं त्याला तीर्थ म्हणतात. आणि या गोदावरी असेल, भागीरथी असेल, यमुना असेल, भीमा असेल, चंद्रभागा असेल, यमुना असेल, अनेक अशा प्रकारच्या नद्या तीर्थ स्वरूप आहेत भारतामध्ये. यांना तीर्थत्व कशामुळे प्राप्त झालं? तर त्याचं कारण आहे भगवंताच्या चरणाचा त्यांना काय झालेला आहे? स्पर्श झालेला आहे. तुझ्या चरणीचा गंगा भीमा आली चंद्रभागा. भीमा भीमाशंकराहून उगम पावते आणि पुणे जिल्ह्यातून वाहत वाहत ती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. पंढरपूरमध्ये त्या भीमेची चंद्रभागेशी भेट होते. चंद्रभागा नावाचं तिथं सरोवर होतं. आज ते सरोवर नाहीये, एकत्र झालेले आहेत. तर भीमा आणि चंद्रभागा या दोन्हीही पवित्र अशा प्रकारचे तीर्थ आहेत. का? तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणाचा त्याला स्पर्श झालेला आहे. भागीरथी नदी ही एवढी जी पवित्र झाली त्याचं कारण आहे वामन अवतारामध्ये जे वामन भगवंताचे पाय धुतले ते जे पाणी आलं तेच काय आहे? भागीरथी. भगवान शंकराने आपल्या डोक्यावरती धारण केलं. भगीरथाच्या तपश्चर्याला भाळून डोक्यात असलेली गंगा पुन्हा ती जटेच्या द्वारा खाली उतरली आणि मग अनेक धारा झाल्या तिच्या. भगवंताच्या चरणाचा स्पर्श, असं सगळ्या तीर्थाचं अधिष्ठान. तीर्थांना तीर्थत्व भगवंताच्या चरणामुळे. मग ते चरण किती पवित्र असतील. असे जगाला पावन करणारे भगवंताचे चरण आहेत. आणि ते मी कुठं धरलेले आहेत? अंतःकरणामध्ये. मग त्या चरणाचा ज्या पाण्याला स्पर्श होतो त्या पाण्याचं नुसतं नाव घेतलं तरी दोष जातात. ते चरण जर आपण अंतःकरणामध्ये धारण केले तर अंतःकरणात दोष राहील कसा? पवित्र अंतःकरण होऊन जातं महाराज भगवंताच्या ध्यानाने. दोष राहत नाही. सकळ तीर्थाधिष्ठान. पण काय असतं, ह्या पावित्र्याचा विचार करणारे थोडे आहे. मग आपण पावित्र्याचा विचार करतो का पैशाचा विचार करतो? खरं सांगा. पैशापुढं पावित्र्याचा विचार आता काही राहिलाच नाही महाराज. फार मागं पडलाय. लोकांना तर आता पवित्र म्हणजे काय हेच कळत नाही.
पवित्र काय कदाचित तुकाराम महाराजांना कोणी असं विचारील म्हणून तुकोबाराने अगोदरच सांगून ठेवलं, महाराज तुम्ही अंतःकरणामध्ये ते पाय धरले, सगळ्या तीर्थाचं ते अधिष्ठान आहेत, चांगले आहेत, सरळ आहेत, नीट आहेत, पण त्यांनी नाही पोट भरत. नुसतेच देवाचे चरण जर हृदयात धरून बसले तर तुकड्या पाण्याचं काय व्हायचं? पोट नाही भरणार ना त्याने. म्हणून तुकोबारांना त्या चरणाचा आणखीन वेगळ्या दृष्टीनं महिमा सांगावा लागला. करी लक्ष्मी संवाहन, लक्ष्मी संवाहन करते ते चरण आहेत ते की ज्या चरणाची अखंड सेवा कोण करते? लक्ष्मी करते. लक्ष्मी ज्या चरणाची अखंड सेवा करण्याचं व्रत माता लक्ष्मीनं अंगीकारलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. म्हणून जिथं पाय आहे तिथं लक्ष्मी आहे. कारण पायाचे चर्म नसते आहेत. विठ्ठल विठ्ठल पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मी पाय नाही सोडत देवाचे. सगळ्याला सोडलं महाराज लक्ष्मीने या पाया करता. हे तर खरंच आहे. हे पाय जर जवळ करायचे असतील तर सगळ्याला दूर करावं लागतं. बाकीच्याला जवळ केलं की हे पाय दूर गेल्याशिवाय राहत नाही. तुकोबारांना हे सुचवायचंय की ते पाय जर आपण अंतःकरणात धरले तर पायाबरोबर कोण येते? लक्ष्मी. आणावं नाही लागत. आणि अशी आणलेली थांबत नाही. महाराज लक्ष्मी भगवंताची अर्धांगिनी, भगवंताच्या चरणाची दासी आहेत. चरण सोडून दुसरीकडे जास्त वेळ नाही थांबत. म्हणून लक्ष्मी जरी घरी राहावी असं वाटत असेल तरी घरी कोण पाहिजे? पाय. देवाचे पाय पाहिजे. देवाचे. काहीच्या बंगल्यात लक्ष्मी असते, आत नसते. काहीच्या बंगल्यात लक्ष्मी असते, अंतःकरणात नसते. म्हणून बंगल्यात सुद्धा झोप येत नाही त्याला. दलिंदर राहते महाराज. काही काही करोडीची संपत्ती राहते पण 1000 रुपये जर कुठं जास्त गेला तर तळतळ करत राहते. काय याच्या आत लक्ष्मी नाहीये. दारिद्र्य दारिद्र्य दारिद्र्य. त्याला काय करणार आहे? आत लक्ष्मी असली का काहीच कमी नसतं. तुकोबाराय म्हणतात आम्ही पाय धरले आणि पाय धरल्यामुळे तर आपोआपच. कारण पायाची सेवा लक्ष्मीचं व्रत आहे. जिथं पाय आहे तिथं ते राहील. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. त्यामुळं दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास.
लक्ष्मीचा वास दारिद्र्याचा त्रास घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. अंतःकरणात भगवंताचे पाय धरले की लक्ष्मी, ज्या लक्ष्मीच्या दासीचं सामर्थ्य ज्ञानोबाऱ्याने वर्णन केलंय, त्या खेळता करिता घरकुली. काय इंद्रादिक बाहुली नव्हती तयाची. त्या दासीने जर खेळता खेळता बाहुले केले तर स्वर्गातले इंद्र त्यांचे बाहुले बनतात. एवढं ज्या लक्ष्मीचं सामर्थ्य आहे, ती लक्ष्मी या पायाची सेवा करते. ते पाय मी अंतःकरणात धरलेले आहेत. बऱ्याच लोकांनी तुकाराम महाराजच्या परिस्थितीकडे पाहिलं का, लोक कस काय वाढे. एक ब्राह्मण दारिद्र्याने पार पिडलेला, पछाडलेला, खूप प्रयत्न केले, काय मेळ बसाना गेला. ज्ञानोबाऱ्यांना शरण आला, माऊली एकतर माझं दारिद्र्य घालवा, नाही तर मला जवळ करा, बस मला तर नाही जगायचं. अनुष्ठान करत बसला तिथं. तुकोबाऱ्यांच्या चरित्रात आलेली कथा आहे. शेवट ज्ञानोबाऱ्यांनी त्याला सांगितलं ध्यानामध्ये, बाबा तू देहूला जा तुकाराम महाराजाकडे आणि त्यांना सांग की मी पाठवलेलं आहे, तुझी अपेक्षा ते पूर्ण करतील. तो तुकोबाऱ्यांच्याकडे गेलेला आहे. तुकाराम महाराज ज्या घरात बसलेले होते महाराज, त्याला वर लाकडं कुचकी सुद्धा नव्हते, बरेच खाली आलेले. त्यांचं असं आहे तर आपलं कसं व्हायचं, यांच्यापेक्षा तर आपलं बरं आहे. पण माऊलींनी पाठवलेलं आहे म्हणून नमस्कार केला आणि सांगितलं की ज्ञानोबाऱ्यांनी पाठवलेलं आहे, अशी अशी इच्छा धारण करून मी बसलो होतो. तुकाराम महाराजांनी कपाळाला हात मारला, हे माऊली या पिढा माझ्याकडे काय याला पाठवतात काय. पण माऊलीने पाठवल्यामुळं काही हुंचू करता नाही आली. त्यांनी सांगितलं तू असं कर, लोहगावला जा, त्या ठिकाणी शिवबा कासार आहे, त्याला सांग मी पाठवलेलं आहे आणि तो जे देईल ते घेऊन ये. तो लोहगावला गेला. त्याच्याकडे अशी पंगत वगैरे चालू होती, तिथे जेवला. पंगत उठल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुकोबाऱ्यांनी तुझ्याकडे पाठवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की तू जे देईल ते घेऊन ये. बरेच तो घरात गेला, त्याला समोर त्या वखराच्या पासा दिसल्या. आता भलत्या जड पास, जुन्या पासा इतकेल्या रुंदी, त्यांनी 4 पासा उचलल्या आणि त्याच्या दिल्या खांद्यावर. इतक्या जड ते म्हणे आता हे लोखंड निघून काय करू नये, यानं का माझे दारिद्र्य नष्ट होणार आहे, काय होणार आहे. आता काय करता बरं, ज्ञानोबाऱ्यांनी पाठवलं तुकाराम महाराजाकडं, तुकाराम महाराजांनी पाठवलं याच्याकडं आणि याने दिल्यात लोखंडाच्या पासा. पण ते म्हणे जाताना ह्या तुकोबाऱ्यांना दाखव आणि मग घरी ने. हो झालं महाराज, त्याच्यातले 3 पासा त्यानं टाकून दिल्या रस्त्याला, एकच नेली. तुकाराम महाराजाकडे गेला, म्हणलं का रे गेलता का, हो. काय दिलं त्यानं, हे 5 दिले. परत तुकाराम महाराजांनी नुसतं त्या पाशेकडे पाहिलं, 10 किलोची असेल ती पास. नुसतं त्या पाशेकडे पाहिलं, पास पिवळी, काळीची पास कशी झाली, पिवळी झालेली आहे. आणि त्यानं पाहिलं सोन्याची झाली. त्याला वाटलं 3 उगच टाकल्या. पुन्हा बघायला गेला. काय प्रताप आहे, नुसती नजर टाकलेली आहे आणि असं काही नाही की परिस लावला वगैरे, नुसती नजर टाकली चरित्रामध्ये. ते पास सोन्याची झालेली आहे. का, त्याचं कारण आहे ते म्या हृदयी धरिले. हे सामर्थ्य तुकोबाऱ्या म्हणतात आमचं नाहीये, हे सामर्थ्य लक्ष्मीच आहे. आणि लक्ष्मी कुठे आहे, आमच्या आत आहे. आत काय करते, पायाची सेवा करे लक्ष्मी संवाहन. ज्या चरणाचं ते चरण मी माझ्या अंतःकरणामध्ये धारण केले, ते मी हृदयी धरिले. तापचरण पाऊले. आणखीन त्या पायाचा विशेष शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे अंती, तुका म्हणे अंती, तुका म्हणे अंती,
तुका म्हणे अंती 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 तुका तुका म्हणे अंती ठाव मागितला संती ते म्या हृदयी धरिले. संती अंती जो ठाव मागितला ते पावले म्या हृदयी धरले. संतांनी शेवटी जे ठिकाण देवाकडे मागितलं. काय म्हणायचं याच्यातून तुकोबाऱ्यांना? तुकोबाऱ्यांचे अभंग हे ध्वनीत अर्थाने भरलेले आहेत. एकच अभंग ज्याने पाहिलेला आहे त्याला त्या अभंगाचा कधीच अर्थ कळणार नाही. एक अभंगाचा अर्थ करण्याकरता अनेक अभंग ज्ञात असावे लागतात, माहीत असावे लागतात. त्यावेळेला एका अभंगाचा अर्थ. आता नुसतं तो काय म्हणे अंती ठाव मागितलं संती, आपण एवढं जर पाहिलं तर शेवटी संतांनी जे ठिकाण मागितलं, शेवटी मागितल्यावर कोणी बी असा अर्थ करेल की पहिल्यांदा बरंच काय मागितलं आणि मग शेवटची मागणी अशी केली, विठ्ठल त्याचा भाव तो नाही आहे. मग त्याचा भाव असा आहे की या संत मंडळीने वैष्णवाने खूप देवाची सेवा केली, रात्रंदिवस देवाची सेवा, अव्यभिचारी भक्ती केली, अनन्य भक्ती केली, अखंड भक्ती केली आणि देवाकडे काहीच मागितलं नाही. ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती, म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव
देवा पायी ठेवून या. महाराज ही वैष्णव मंडळी, संत मंडळी, वारकरी संत मंडळी देवाला देतात, देवाकडून घेत नाहीत. जीव भाव देवाला अर्पण करतात, आत्मनिवेदन भक्ती करतात आणि देवाकडे काही मागत नाहीत. त्यांचा हा बाणा असतो, आम्ही अशी देवाची सेवा करू का त्या सेवेनं देवाला आमचा ऋणी बनवू. ऋणी तुका म्हणे देवा ऋणी करोनी ठेवू सेवा. अशी कसं काय सेवा आहे, कसं काय सेवेनं ऋणी होईल. महाराज एखाद्याने एखाद्याचं खूप काम केलं, रात्रंदिवस काम केलं, सगळं काम केलं आणि जर त्याच्याकडून पगारच नाही घेतला तर आपोआपच सामान्य मनुष्य सुद्धा अशा सेवकापुढं खाली मान घालेल. देवाचंही असंच होतंय. सगळी देवाची कामं करतात आणि देवाकडून काही मागत नाही. काही मागणे हे अमानुषिक वडिलाची रीत जाणत असो. देवाला वाटतं याने काहीतरी मागावं, याने काहीतरी मागावं, ते मागत नाहीत. आम्ही अशी एवढ्या चिठ्ठ्या घेऊन जातो. नंबर 1 मूर्ख पोरगा पण चांगल्या मार्काने पास व्हावा. नंबर 2 अमक धमक धमक भले आता घेऊन देवा असं तसं तसं. म्हणजे महाद्वारात शिरल्यापासूनच आपलं सुरू होऊन जातं मागायचं. कारण तिथं वेळेवर मग एवढा वेळ नाही मिळत सगळं मागायला, इकडूनच सुरू होऊन जात. तो आपला असा होतो, तुला काय बोंबलायचं ते बोंबला. हाही म्हणत नाही, नाही म्हणत नाही. आपल्या मागण्याला केराची टोपली दाखवतो आणि त्यांच्या माग लागतो. काही मागा, काही मागा. मागण्याचे आस पाहे मुखाकडे, मागण्याचे आस पाहे मुखाकडे. त्याला वाटतं याने काहीतरी मागावं म्हणून त्यांच्या तोंडाकडे पाहतो. नाहीच मागितलं तर शेवट म्हणतो अहो काही मागा ना. नाही नाही बघू पुन्हा, सध्या काही लागत नाही, काही कमीच नाही तर काय मागायचं, काही नाही लागत, सध्या काही नाही लागत. अशा प्रकारे देवाला वाटतं यांनी काही मागावं आणि हे काही मागत नाहीत. आणि मग कधी कधी देव जास्तच हट्टाला पेटतो. नाही, यावेळेस तुम्हाला मागितल्याशिवाय मी इथून जाऊच देणार नाही. देवानं असं जबरदस्तीनं हातच जर पकडून धरला त्यांचा तर मग शेवटी अंती, म्हणजे बाकीचा काही नाविलाजच झाला तर मग अंती काय मागतात तर ते मागतात देवा, देवा जर तो देणारच असेल तर तुझ्या पायाजवळ आम्हाला काय दे, जागा दे. साहोने संकोच टावत थोडासा दे, थोडासा दे, अखंडित असारे सेवा ते साहोनी संकोच धारा थोडासा दे, साहोनी संकोच धारा थोडासा दे. वाटर बाई साहोनी संकोच धारा थोडासा दे, साहोनी संकोच देवा अखंडित असावेसे वाटते पायी. आम्हाला तुझ्या पायाजवळ अखंड राहावं असं वाटतंय, तेव्हा त्या पायाजवळ आम्हाला थोडी तू काय दे, जागा दे. म्हणजे संतांनी शेवटी देवाचे काय मागितले, पाय मागितले. जो देव त्यांना काहीही द्यायला तयार आहे. त्याने विधानसभेचं तिकीट मागितलं तर तिकीट कोणत्याही पक्षातर्फे, नाही नाही विधानसभेत काय, बरं ठीक आहे, लोकसभेचं सत्ता, संपत्ती, कला, विद्वत्ता, काय हवा असेल तो परमात्मा त्यांना द्यायला तयार असतो. प्रत्येक वेळेस संत सांगतात नाही लागत आम्हाला. आनने भोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. रिद्धी सिद्धी परमात्मा द्यायला तयार असतो
ही संत मंडळी देवाकडून रिद्धी सिद्धी स्वीकारत नाहीत. विठ्ठल नेभो म्हणून या त्यागी ती परवते घेऊ संग सुख हरीच्या संगाते अनुरूप पाहोनी नेघो आम्ही घेणार नाही म्हणून त्याचा काय करतात? त्याग करतात. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुढे ते क्षीण जेथे नसरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन नेघो नाही आम्ही घेणार, नाही आम्ही घेणार, नाही आम्ही घेणार. हे घेता का नाही लागत, ते घेता का नाही लागत. या लोकचं ऐश्वर नकोय, स्वर्गातलं नकोय, वैकुंठातलं नको आहे, नको. काय जाऊन या करून धामा तेथे नातुडे नाढळे विश्रामा येथे सांडून या तमाल मेघश्यामा नेघो नाईको अनेक दुर्गमा हो. अशा प्रकारचं सगळ्या वस्तू देव त्यांच्या पुढे ठेवतो. हे घ्या ते घ्या. प्रत्येक वेळेस नन्नाचा पाडा असतो. आणि मग शेवटी काय मागतात संत? तर जे पाय मागतात. देवा द्यायचंच तर मग तुझे काय दे आम्हाला? पाय अशा प्रकारचे दे. अशी शेवटी संतांनी ज्या पायाची मागणी केली. असं का बरं? बाकीचे नको म्हणून पायाचीच का मागणी केली असेल? सरळ सरळ आहे, ते संत आहेत. ते कोण आहेत? संत. मग संत असले म्हणजे काय झालं? मग आम्ही काय माणसं नाही का? माणसं आहात, संत नाही. संतात आणि माणसात काय फरक असतो? संतात आणि माणसात हा फरक असतो, संत विवेकी असतात आणि माणसं विकारी असतात. विठ्ठल विठ्ठल संतात आणि माणसात काय फरक असतात म्हणले? संत माणसं कापडं घालतात आणि संत नागडे राहतात, असा नाही फरक राहत. संतात आणि सर्वसामान्यामध्ये मुख्य फरक हा असतो की संतांच्या ठिकाणी विवेक जागा असतो. आपल्या अंतःकरणात विवेक नाही, विकार जागे असतात. संत तेथे विवेका असणे की जी. जेथे संत आहेत तेथे चंद्र, तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. संत तेथे विवेका असणे की जी. संतांच्या ठिकाणी विचार असतो, विवेक असतो. विवेक म्हणजे काय हो? विवेक नावाचं पोरग असेल त्यांच्याकडं. विवेक शब्दाचा अर्थ काय? विवेक शब्दाचा अर्थ असा आहे की ती एक बुद्धीची शक्ती आहे. बुद्धीचा तो एक धर्म आहे. ज्या धर्मामध्ये अविनाशी विनाशी, सत्य असत्य, आनंद स्वरूप आणि दुःख रूप यांचं पृथक्करण करता येतं, त्याला काय म्हणतात? विवेक. विवेकाचं स्वरूप स्पष्ट करत असताना जी काही उदाहरणं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत दिलेले आहे त्यामध्ये राजहंसाचं उदाहरण दिलेलं आहे. राजहंस महाराज, कावळ्यालाही चोच असते आणि राजहंसालाही चोच असते. कावळाही जे काही खातो पितो ते कशाने पितो? चोचेने. राजहंसही जो पितो ते चोचेने पितो. पण दोघांच्या चोचीमध्ये फरक आहे. म्हणले काय आहे? एकाची जास्त लांब आहे एकाची आकुड आहे का? नाही, तो फरक नाही मी सांगत. लांब आकुड किंवा जाड पातळ हा फरक नाही सांगत. मग आपण जर दुधात पाणी कालवून ते राजहंसासमोर ठेवलं आणि त्याने जर त्याच्यात चोच घातली तर त्यातलं केवळ दूध तो काय करतो? पिऊन घेतो, पाणी तसंच खाली ठेवतो. तोच ग्लास दूध मिश्रित पाण्याचा जर कावळ्या पुढे ठेवला सरसकट
सरसकट. महाराज त्याच्यातही काही कावळे असे आहेत की दूध खाली ठेवतात आणि फक्त कावळे आहेत की नाही हे मला नाही माहिती, पण माणसं नक्की आहेत असे. विठाल विठाल अशा प्रकारचे विवेक संपन्न असणारे संत ज्या पायाचा काय करतात, स्वीकार करतात. याचाच अर्थ असा आहे की पाय हे आनंद स्वरूप आहेत, अविनाशी आहेत, चित स्वरूप आहेत आणि व्यापक आहेत. तेव्हा तुका म्हणे अंती ठाव मागितला संती, असे भगवंताचे पाय प्रेम्या हृदयी धरिले ताप शमन पाऊले. तेव्हा भगवंताचे पाय म्या हृदयात धरले आहेत. कसे धरले? भगवंताचे पाय हृदयात धरण्याकरता काय काय तयारी करावी लागते आणि भगवंताचे पाय हृदयात धरल्यानंतर काय फल मिळतं याचं मुख्य या अभंगाचं जे चिंतन आहे ते अजून तसंच राहिलेलं आहे. आणि त्याच्याकरता आपल्याला उद्या या वेळेला यावं लागणार आहे. ज्ञानेश्वर